ही यांची जी कला आहे, या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती या आनंदवनाच्याही अजून बाहेर जगात सगळीकडं गेल्या पाहिजेत, असा माझा दृष्टिकोन आहे. नमस्ते, मी सुहास एकबोटे पुण्यातनं आलो आहे आज आनंदवनला. इतक्या वर्ष म्हणजे लहानपणापासून मी आनंदवन, बाबा आमटे काका, प्रकाश काका यांच्यासोबत खूप काय ऐकत होतो. येणं झालं खरं तर सगळं स्वप्नवत आत्तापर्यंत होतं. ते प्रत्यक्षात जेव्हा मी व्हिजिट केली तेव्हा हे जेव्हा सगळं बघितलं आनंदवनचा परिसर, मला इथं येण्यामागचा हेतू एक थोडा वेगळा होता की इथल्या कारागिरांना भेटणं, इथले जे आर्टिस्ट आहेत त्यांना भेटणं, आणि त्या आर्टिस्ट एकदम वेगळ्या पद्धतीची सगळी मंडळी आहेत की लोकांनी टाकलेली एक घृणेच्या नजरेने त्यांच्याकडं बघणं, अशी असलेल्या मंडळींची जी मी कलाकृती सगळी बघितली. कारण की मी एक आर्टिस्ट आहे, तर माझा बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक माणूस कसा कलावंत आहे, तो काय घडवतो हे बघण्यामागं माझी जास्त दृष्टी असते. आणि आल्यापासून ते आत्तापर्यंत मी सगळे यांचे वेगवेगळे युनिट्स व्हिजिट केलेत. त्याच्यामध्ये काष्ठशिल्प असेल, त्याच्यामध्ये सतरंजा बनवणारे असतील, त्याच्यामध्ये गोधड्या बनवणारे असतील, त्याच्यामध्ये चित्र तयार करणारे असतील, अशा अनेक मी व्यक्तींना भेटलो, त्यांच्याशी डिस्कस केलं बऱ्याच गोष्टी, त्यांच्या सगळ्या ओव्हरऑल प्रवासाविषयी त्यांना विचारलं. इतकी आनंदित होती ही सगळी मंडळी. मला देखील खूप या संदर्भात खूप काही बोलायचं आहे. ते मी कदाचित लिहीन, फेसबुकवर टाकेन किंवा आणखीन काही गोष्टी मला खूप आवडल्या. तिथल्या आवडल्यात इन द सेन्स एक वेगळ्या अँगलने, की फक्त एक समाजसेवा वगैरे किंवा आपण काहीतरी समाजासाठी काय करतो आहे असं नाही याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये ही यांची जी कला आहे, या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्ती या आनंदवनाच्याही अजून बाहेर जगात सगळीकडं गेल्या पाहिजेत, असा माझा दृष्टिकोन आहे. कारण इथं त्यांची कला बघणे, त्यांच्या कलाकृती ॲप्रिशिएट करणं, ह्याच्यापेक्षा पुढं जाऊन मला त्या व्यक्तींना या आनंदवनच्या बाहेरच्या ज्या समाजाने स्वीकारणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्यासारख्या वेगळ्या समाजातली, त्यांना मी आपल्या वेगळं समजतो, इथं येणं, त्यांना बाहेर घेऊन जाणं, त्यांच्याविषयी समाजामधली असली घृणा जी आहे ती संपवणं, हे खरं तर आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि ते जर केलं तरच बाबांच्या ह्या कामांना किंवा त्यांची जी पुढची पिढी, तिसरी पिढी आता कार्यरत आहे, त्यांच्या दृष्टी आपण काहीतरी करू शकू, ह्याचा आनंद मला वाटतं खरंच जास्त असेल. थँक्यू.